हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका आनंदी या मालिकेच्या आजच्या रविवार 2 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये चक्क पृथ्वी, प्रांजल आणि मिताली या तिघांना माहीतच नव्हतं की आनंदी आणि युगंधरचं लग्न झालंय आणि हे सगळं कटकारस्थान होतं विद्याधरचं. आनंदीने पृथ्वीला जी चिठ्ठी लिहिली होती ती चिठ्ठी या विद्याधरने बदललेली, त्यामुळे या तिघांना सत्य कधी कळलंच नाही. आणि मग या तिघांनी आनंदी आणि युगंधरवर नाही नाही ते आरोप लावले. बाप आणि मुलांचं नातं कायमचं तुटलं. त्यामुळे विद्याधर खूप खुश झाला आणि आनंदीला म्हणाला की आज मी या घराची राख केली आहे, पृथ्वी आणि त्याच्या बापाच्या नात्याची राख केली आहे. आनंदी खूप चिडली आणि तिने विद्याधरला चॅलेंज दिलंय, तुम्ही या निंबाळकरांच्या घराची राख केली आहे ना, पण मी तुम्हाला चॅलेंज देते की आता मी याच घराचं सोनं करून दाखवील. या घराला, आई, मुलगा आणि बापाला पुन्हा एकदा एकत्र आणून दाखवणार. मग आता आनंदी आपलं हे चॅलेंज पूर्ण करू शकेल का? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच पृथ्वी, मिताली, प्रांजल हे तिघे युगंधरला सरप्राईज देतात, आपला फॅमिली ट्री दाखवतात. परंतु पुढच्या क्षणी मिताली चक्क रॉकेलचा डबा बाहेर काढते आणि या फॅमिली ट्रीवर चक्क रॉकेल ओतते. त्यामुळे सगळ्यांना जबर धक्का बसतो. युगंधर, माई, बापू, शिल्पा या सगळ्यांचा विश्वासच बसत नाही की मिताली हे काय करतीये. पृथ्वी आणि प्रांजल मात्र रागारागाने युगंधरकडे पाहत असतात. आनंदीला रॉकेलचा वास येत असतो, रॉकेल टाकल्याचं समजत असतं आणि ती सुद्धा विचार करते, मिताली हे काय करतीये. युगंधर विचारतो, ए मिताली, काय करतेस तू हे? घरातील सगळे तिला विचारतात, तू हे काय करतीयेस? पण मिताली रॉकेल सगळं ओतते आणि डबा फेकून देते. आणि पुढच्या क्षणाला प्रांजल पृथ्वीच्या हातात काडीपेटी देतो. त्यामुळे सगळ्यांना समजतं की आता पृथ्वी या फॅमिली ट्रीला आग लावणार आहे. सगळे खूप घाबरतात. पृथ्वी काडीपेटी पेटवतो. हा आवाज आनंदीला सुद्धा येतो की पृथ्वीने काडीपेटी पेटवली आहे. ती खूप घाबरते. सगळे पृथ्वीकडे पाहतच राहतात. युगंधर म्हणतो, थांब पृथ्वी, असं करू नको. पण पृथ्वी काही ऐकत नाही आणि चक्क या फॅमिली ट्रीला आग लावतो. फॅमिली ट्री धगधग करून जळू लागते. सगळे खूप घाबरतात आणि सगळे पृथ्वीकडे, मितालीकडे, प्रांजलकडे आश्चर्याने पाहत असतात की त्यांनी हे काय केलंय. आगीचा आवाज हा आनंदीला सुद्धा येतो. आनंदीला समजतं की या 3 मुलांनी फॅमिली ट्रीला आग लावली आहे. विद्याधर खूप खुश होतो. युगंधर आश्चर्याने हे सगळं पाहत असतो आणि युगंधर विचारतो, हे काय केलं तुम्ही? फॅमिली ट्रीला आग का लावली? शिल्पा विचारते, मुलांनो हे काय करताय? तुम्ही फॅमिली ट्रीला आग का लावली आहे? परंतु ही मुलं एक शब्दही बोलत नाही. युगंधर नौकरांना पाणी आणायला सांगतो. हे सगळं विझवायला सांगतो. आणि मग मिताली म्हणते, तुम्ही एवढे सरप्राईज का होताय मिस्टर निंबाळकर? आज तुम्हाला इतका मोठा अवॉर्ड मिळालाय ना, ग्लोबल आयकन ऑफ द इयर. आणि आज आम्ही तुम्हाला एक अवॉर्ड दिलाय, एक फेल बाप असल्याचा अवॉर्ड दिलाय. तुम्ही एक पूर्णपणे हरलेले आणि बापाचं कर्तव्य पूर्ण न करू शकलेले बाप आहात, हा तुमचा पुरस्कार आहे. हे ऐकून युगंधर आणि घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. प्रांजल म्हणतो, तुम्ही फेल झाला आहात बाबा, त्याचाच हा पुरस्कार आहे तुम्हाला. आणि मग पृथ्वी चिडून म्हणतो, हा पुरस्कार आम्हाला फसवण्यासाठी, आमची फसवणूक करण्यासाठी आणि या आनंदीशी दुसरं लग्न करण्यासाठी. आनंदी तुमची बायको आहे हे आम्हाला न सांगण्यासाठी, आमची फसवणूक करण्याबद्दल आम्ही तुम्हाला हा पुरस्कार दिलाय. हे ऐकून घरातील सगळ्यांना जबर धक्का बसतो. युगंधर विचारतो, पृथ्वी हे काय बोलतोयस तू? पृथ्वी सांगतो, खरं तेच बोलतोय. तुम्ही आज एक बाप म्हणून फेल झाला आहात. आमच्या आईवर तुम्ही प्रेम करायचा हे जे तुम्ही खोटं बोलत होता ना, ते खोटं आज आम्हाला कळलंय. आणि तुम्ही या धोकेबाज आनंदीशी लग्न केलंय, त्यासाठी आम्ही तुम्हाला हा पुरस्कार दिलाय. पृथ्वी आणि या मुलांना आनंदी आणि युगंधरचं लग्न झालंय हे माहीत नव्हतं. हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं. सगळे या तिघांकडे पाहतच राहतात. आणि मग तेवढ्यात घरातील एक मोलकरीण येते आणि या फॅमिली ट्रीवर पाणी ओतते.
या फॅमिली ट्रीची आग विझते आणि मग पृथ्वी आपला मोबाईल बाहेर काढतो आणि या कार्यक्रमातील एक ऑडिओ व्हिडिओ क्लिप प्ले करतो. यात अँकर सांगतोय की आता युगंधर निंबाळकर यांना त्यांची पत्नी मिसेस आनंदी युगंधर निंबाळकर यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. सगळ्यांना हे माहीतच असतं पृथ्वी वेगळं काय सांगतोय हे कोणाला कळत नाही. आणि मग पृथ्वी सांगतो, तुम्ही या आनंदीशी लग्न केलं ही गोष्ट आमच्यापासून लपवली होती. तुम्ही आमची आणि आमच्या आईची फसवणूक केली आहे, त्याबद्दल आम्ही तुम्हाला हा पुरस्कार देतोय. आनंदी आणि युगंधरचा विश्वासच बसत नाही की पृथ्वी हे काय बोलतोय. माई, बापू, शिल्पा या सगळ्यांना आश्चर्य वाटतं आणि पृथ्वी युगंधर आणि आनंदीवर घाणेरडे आरोप करत असतो. तुम्ही आम्हाला फसवलंय, आमची फसवणूक केली आहे, या बेईमान आनंदीशी लग्न केलंय आणि त्यासाठी आम्ही तुम्हाला कधीच माफ करणार नाही. आजपासून तुम्ही आणि आम्ही एकमेकांपासून वेगळे आहोत. आपल्यात बाप आणि मुलांचं कोणतंही नातं असणार नाही. घरातील सगळ्यांना खूप टेन्शन येतं. विद्याधर मात्र खूप खुश होतो. शिल्पा विचारते, पृथ्वी हे काय बोलतोयस तू? तुला तर माहीत होतं ना की आनंदी आणि युगंधरचं लग्न झालंय, मग तुम्ही सगळे असं का वागताय, असं का करताय? तेवढ्यात आनंदी म्हणते, हो पृथ्वी, मी तुला जी चिठ्ठी लिहिली होती त्या चिठ्ठीत मी तुला स्पष्ट सांगितलं होतं की माझं आणि मालक साहेबांचं लग्न झालंय आणि त्यानंतरच तू मला स्वीकारलं होतं. मोठ्या मनाने तू मला माफ केलंस, आमच्या दोघांचं नातं स्वीकारलंस. तसं तू चिठ्ठीमध्ये सुद्धा लिहिलं होतं. मग तू आता असं का बोलतोय की तुला काहीच माहीत नाहीये की आमच्या दोघांचं लग्न झालंय? मला हेच कळत नाहीये. युगंधरला सुद्धा असंच वाटतं. पृथ्वी खूप रागारागाने पाहत असतो आनंदीकडे आणि तेवढ्यात विद्याधर स्माईल करतो आणि मनातल्या मनात विचार करतो, आनंदी तू खरं बोलायलीस. तू त्या चिठ्ठीमध्ये सगळं लिहिलं होतं, परंतु ती चिठ्ठी मी पृथ्वीपर्यंत पोहोचूच दिली नाही. विद्याधरला आठवतं की विद्याधरने ही चिठ्ठी आधीच बदलली होती. म्हणजे जी आनंदीची चिठ्ठी होती त्याऐवजी त्याने स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये एक दुसरी चिठ्ठी लिहिली आणि त्यात वेगळाच काहीतरी मजकूर लिहिला आणि ही चिठ्ठी त्याने पृथ्वीपर्यंत पोहोचवली होती. आनंदीची चिठ्ठी पृथ्वीपर्यंत कधी पोहोचलीच नाही. हे सगळं आठवून विद्याधर खूप खुश होतो. आनंदी विचारते, पृथ्वी तुला सगळं माहीत होतं, मग तू आता असं का बोलतोय? आता आमच्यावर असे घाणेरडे आरोप का लावतोय तेच मला कळत नाहीये. पृथ्वीला खूप राग येतो आणि म्हणतो, ए आनंदी, माझ्याबद्दल काही बाही नाही बोलायचं आणि खोटं बोलण्याची तर हिंमतच करू नको. सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. आनंदीला काही कळतच नाही. पृथ्वी म्हणतो, तू एक नंबरची बेईमान आहेस, खोटाडी आहेस. त्या चिठ्ठीमध्ये तू असं लिहिलं नव्हतंस की तुझं आणि या मिस्टर निंबाळकरांचं लग्न झालंय. त्या चिठ्ठीत तू असं लिहिलं होतंस की तू या घरची मोलकरीण आहेस आणि आम्ही मालक आहोत आणि जर तू आम्हाला आवडत नसशील तर तू हे घर सोडून जायला तयार आहे, हे गाव सोडून जायला तयार आहे. तेव्हा मला वाटलं की खरंच तू चांगली मुलगी आहेस आणि मग मी तुला असं पत्रात लिहिलं होतं की आम्ही तुला या घरची मोलकरीण म्हणून स्वीकारतोय. तू या घरची मोलकरीण नाही तर एक सदस्य आहे आणि तुला हे घर आणि गाव सोडून जाण्याची काही गरज नाहीये. त्यामुळे तू चिठ्ठीत सगळं सत्य लिहिलं होतं. ही सगळी नाटकं आहेत, हे सगळं खोटं आहे आणि आता आणखीन खोटं बोलण्याची गरज नाहीये. आनंदीचा विश्वासच बसत नाही. मी तर त्या चिठ्ठीमध्ये सगळं खरं खरं लिहिलं होतं, मग तुला ती वेगळी चिठ्ठी कशी मिळाली? मी असं काही लिहिलंच नव्हतं, असं आनंदी म्हणते. तर मिताली चिडून म्हणते, बस झालं आनंदी, आता ही चिठ्ठीची नाटकं करू नको. अजून आमच्याशी खोटं बोलायची गरज नाहीये. तू किती मोठी खोटाडी आहे ना, हे आता मला चांगलंच कळलंय, आम्हाला सगळ्यांना कळलंय. तेवढ्यात पृथ्वी म्हणतो, आम्हाला फक्त या मिस्टर निंबाळकरांनी आणि आनंदीने नाही फसवलंय, तर आम्हाला तुम्ही सगळ्यांनी फसवलंय. माई, बापू, काकी आणि आत्या, तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फसवलंय. तुम्ही कुणीच आम्हाला हे सत्य सांगितलं नाही की मिस्टर निंबाळकरांनी या आनंदीशी लग्न केलंय. त्यामुळे तुम्ही सुद्धा सगळे खोटारडे आहात आणि आमच्या फसवणुकीसाठी जबाबदार आहात, हे लक्षात ठेवा. घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटतं. मिताली रडत रडत म्हणते, का तुम्ही असं केलं? तुम्ही तर नेहमी म्हणतात ना की विश्वास हा कुटुंबाचा पाया असतो. बापू, तुम्हीच आम्हाला शिकवलंय ना की माणसाच्या आयुष्यात सगळ्यात जास्त महत्त्वाचं कुटुंब असतं. मग कुटुंब असं असतं का? एकमेकांपासून गोष्टी लपवणारं, एकमेकांना फसवणारं असं कुटुंब असतं का? तुम्हीच मला सांगा. माई, बापूला खूप वाईट वाटतं, शिल्पाला सुद्धा वाईट वाटतं.
आणि प्रांजल म्हणतो, हो बापू, तुम्हीच मला शिकवलंय ना की कुटुंबामध्ये किंवा कोणत्याही नात्यामध्ये विश्वास सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. मग तुम्ही आमचा विश्वासघात का केला? तुम्ही आम्हाला सत्य का नाही सांगितलं? या मिस्टर निंबाळकरांचं आणि कोण ही बाई आनंदीचं लग्न झालंय हे तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? का आम्हाला अंधारात ठेवलं? का आम्हाला फसवलं? आणि हो मिस्टर निंबाळकर, सगळ्यात मोठे गुन्हेगार तुम्ही आहात. तुम्हाला लाज नाही वाटली का या मुलीशी लग्न करायला? तुम्ही आमच्या आईला एवढ्या लवकर विसरलात? म्हणजे तुमचं आमच्या आईवर कधी प्रेम नव्हतंच. तुम्ही ही सगळी प्रेमाची नाटकं करत होतात. कुठं गेली तुमची समिधा? कुठं गेलं तुमचं तिच्याबद्दलचं प्रेम? खरी गोष्ट हीच आहे की तुमचं कधीही तिच्यावर प्रेम नव्हतंच. म्हणूनच तुम्ही या आनंदीशी लग्न केलं. युगंधर आणि आनंदीला खूप वाईट वाटतं. पृथ्वी म्हणतो, आत्या, खरंच तू खूप चुकीचं वागली आहेस. तू तरी आम्हाला ही गोष्ट सांगू शकत होतीस. त्यामुळे हे युगंधर निंबाळकर जेवढे दोषी आहेत ना, तेवढीच तू आणि बाकीचे सगळे आहात. तुम्ही सगळ्यांनी आमच्यापासून हे सत्य लपवलंय. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला फसवलंय. या युगंधर निंबाळकरांनी आम्हाला फसवलंय या आनंदीशी लग्न करून. घरातील सगळ्यांना खूप वाईट वाटतं. पृथ्वी, मिताली, प्रांजल आग पाखड करत असतात. नाही नाही ते बोलत असतात. मिताली म्हणते, मला खरंच असं वाटत होतं की इतक्या दिवसानंतर आम्ही आमच्या बाबांच्या जवळ आलो आहोत. आता आमच्यातील अंतर मिटणार. आम्ही सगळे आनंदाने एकत्र राहणार. पण हा आमचा गैरसमज होता आणि तो गैरसमज आज मिटलाय. खरंच आम्हाला खूप मोठं फसवलं गेलंय. आमची फसवणूक केली गेली आहे. बाबा, तुम्ही असं का केलं? आम्हाला का फसवलं? पृथ्वी म्हणतो, मिताली, तुला अजून कळत नाहीये का? हा सगळा या मिस्टर निंबाळकर आणि या आनंदीचा मास्टर प्लॅन होता. आनंदी आणि युगंधरचा विश्वासच बसत नाही की पृथ्वी हे काय बोलतोय. माई, बापू, आत्या या सगळ्यांना टेन्शन येतं. आणि पृथ्वी सांगतो, तुला कळतंय का? सुरुवातीपासूनच यांनी हा प्लॅन तयार केला. म्हणजे आनंदी आणि यांचं लग्न झालं होतं, पण आपल्याला हे कळू द्यायचं नाही. किंवा आपल्याला हे डायरेक्ट कळलं तर आपण आनंदीला आपली आई म्हणून कधीच स्वीकारणार नाही हे यांना माहीत होतं. त्यामुळे सुरुवातीला यांनी आनंदीला या घरातील नौकर म्हणून आपल्यासमोर प्रेझेंट केलं. मग हळूहळू आनंदीने आपलं मन जिंकायला सुरुवात केली. आपल्या आईच्या श्राद्धातसुद्धा आनंदीनेच मंत्र म्हटले होते. मग आपल्याला आनंदीबद्दल आपुलकी वाटली. मग माझ्यासमोर माझ्या आईच्या हातची थालीपीठाची रेसिपी घेऊन ही आनंदी उभी राहिली. कारण मग मला तिच्या हातात माझ्या आईची चव जाणवली. आणि मग मी म्हणालो, वा आनंदी वा, खरंच तुझं आणि माझ्या आईचं काही कनेक्शन आहे का? कारण तू अगदी माझ्या आईसारखेच थालीपीठ बनवले आहेस. हे सगळं ऐकून आनंदी खूप दुःखी होते. पृथ्वी पुढे सांगतो, आणि मग माझं जे प्रोजेक्ट होतं ते सुद्धा जाणून बुजून मिस्टर निंबाळकरांनी रिजेक्ट केलं. आणि मग आनंदीने समजावून सांगितल्यानंतर यांनी ते ॲक्सेप्ट केलं. म्हणजे माझ्या मनात आनंदीबद्दल सुद्धा आदर निर्माण झाला आणि मिस्टर निंबाळकरांबरोबरचं माझं नातंसुद्धा सुधारलं. हा सगळा यांचा मास्टर प्लॅन होता. आनंदी आणि युगंधर खूप दुःखी होतात. युगंधर गुपचूप उभा राहून सगळं ऐकून घेत असतो. विद्याधर मात्र खूप खुश असतो. पृथ्वी नाही नाही ते आरोप करत असतो. आनंदी म्हणते, नाही पृथ्वी, तुझा खूप मोठा गैरसमज होता. मी तुझ्याबरोबर जे काही वागले त्यात माझा कोणताही स्वार्थ नव्हता. कोणताही प्लॅन बनवून मी हे सगळं केलं नव्हतं. मालक साहेब, आणि माझ्यावर असे घाणेरडे आरोप लावू नको. आम्ही असं काही केलेलं नाही आहे. प्लीज आमच्यावर विश्वास ठेव. प्लीज आमच्यावर विश्वास ठेव. परंतु पृथ्वी काही ऐकून घेत नाही आणि म्हणतो, बस झालं, मला तुझ्याकडून तर काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. आणि मिस्टर निंबाळकर, मला तुमच्याकडून या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तुम्ही आम्हाला का फसवलत? आमच्या आईला का फसवलत? तुम्ही असं का वागला आहात ते मला सांगा. आता या पृथ्वीला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न युगंधरला पडतो. तेवढ्यात मिताली म्हणते, दादा एक मिनटं, आत्ता मला आठवतंय की त्या वटपौर्णिमेच्या दिवशी बाबांनी वटपौर्णिमेची पूजा आपल्या आईसाठी नव्हती केली, तर या मुलीसाठी, आनंदीसाठी केली होती. युगंधरला आठवतं की युगंधर शिल्पाला म्हणाला होता, मला जर आनंदीचा जीव वाचवण्यासाठी वटपौर्णिमेची पूजा करावी लागली तरी मी ते करेल. तेव्हा आनंदी जखमी झाली होती. आनंदीला सुद्धा हे आठवतं, शिल्पाला सुद्धा हे आठवतं. आणि पृथ्वी म्हणतो, वाह मिस्टर युगंधर निंबाळकर, किती मोठे खोटाडे आहात तुम्ही. आजपर्यंत फक्त आमच्यासमोर नाटक करत राहिला की तुमचं आमच्या आईवर खूप प्रेम आहे. परंतु ते सगळं खोटं होतं.
तुमचं आमच्या आईवर कधी प्रेम नव्हतंच. हे ऐकून युगंधरला खूप वाईट वाटतं. आनंदीही दुःखी होते. प्रांजल म्हणतो, बाबा मला तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही आमच्या आईवर कधी प्रेम केलंच नाही का? तुम्ही या आनंदीशी लग्न का केलं? एवढ्या लवकर तुम्ही आमच्या आईला विसरलात का? असं का केलं तुम्ही? सांगा बाबा, सांगा. युगंधर आणि आनंदी काहीच बोलत नाही. मिताली म्हणते, बोला बाबा बोला. तुम्ही आमच्या आईला विसरलात का? तुम्ही या आनंदीशी लग्न का केलं? का फसवलं आम्हाला? का आमच्याबरोबर तुम्ही असं वागलात? का तुम्ही आम्हाला हे सत्य का नाही सांगितलं? पण युगंधर काहीच बोलत नाही. पृथ्वी म्हणतो, मिताली, प्रांजल हे काय बोलणार आहे? यांच्याकडे काही बोलायला आहे का? ते काहीच बोलू शकत नाही. परंतु युगंधर खूप चिडतो आणि म्हणतो, बस झालं पृथ्वी, आता यानंतर एक शब्दही बोलायचा नाहीये. पण पृथ्वी युगंधरवरच आवाज चढवतो आणि म्हणतो, तुम्ही गप्प बसा. आज तुम्ही एक शब्दही बोलायचा नाहीये. आज फक्त आम्ही बोलणार आणि तुम्ही ऐकून घ्यायचं. कारण तुम्ही दोषी आहात, तुम्ही खोटारडे आहात. तुम्ही एक शब्दही बोलायचा नाहीये. युगंधर आणि आनंदीला खूप वाईट वाटतं. पृथ्वी, प्रांजल, मिताली त्यांच्यावर नाही नाही ते आरोप करत असतात. त्यामुळे विद्याधरला आनंद होतो. माई, बापू, शिल्पा सगळे खूप दुःखी असतात. कालपर्यंत ज्या मुलांच्या मनात मी स्थान मिळवलं होतं, ज्या मुलांबरोबर माझं नातं सुधारलं असं मला वाटत होतं, तीच मुलं आज माझ्यावर नाही नाही ते आरोप करताय. माझं समिधावर प्रेम नाहीये असं बोलताय. हे पाहून युगंधरला खूप वाईट वाटतं आणि आपल्यामुळे हा सगळा गैरसमज झालाय, आपल्यामुळे इतका मोठा वाद होतोय, त्यामुळे आनंदीसुद्धा दुःखी होते. आणि तेव्हा पृथ्वी हा युगंधरला सुनावतो, तुमचं आमच्या आईवर कधीच प्रेम नव्हतं. कारण जर तुमचं आमच्या आईवर प्रेम असतं ना, तर तुम्ही आमच्या आईला असं तडफडून तडफडून मरू दिलंच नसतं. तुम्ही आमच्या आई इकडे तडफडत असताना तिकडे फॅक्टरीमध्ये नोटांचे बंडल मोजत होता, पैसे मोजत होता. कारण तुमच्यासाठी नेहमीच तुमचा पैसा, तुमची संपत्ती, तुमची फॅक्टरी जास्त महत्त्वाची होती. आमच्या आईला तुमच्या नजरेत काहीच किंमत नव्हती. आमच्या आईवर तुमचं प्रेम नव्हतं. युगंधरला खूप वाईट वाटतं. आणि मग पृथ्वी आपल्या भावंडांना सांगतो, प्रांजल, मिताली, तुम्ही या माणसाकडून प्रेमाची अपेक्षा करू नका. ज्या माणसाने कधी आपल्या आईवर प्रेम केलं नाही, तो आपल्यावर काय प्रेम करेल? त्याचं आपल्या आईबद्दलचं प्रेमसुद्धा खोटं आणि आपल्याबद्दलचं प्रेमसुद्धा खोटं. आणि या आनंदीशी लग्न करून त्यांनी हे सिद्ध करून दाखवलंय की त्यांना कधीच आपणही आवडत नव्हतो आणि आपली आईसुद्धा आवडत नव्हती. म्हणूनच त्यांनी आपल्या आईला मरू दिलं. त्यांनी आपल्या आईला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. युगंधरला काय बोलावं ते कळतच नाही. घरातले सगळे सुद्धा खूप दुःखी होतात. मिताली म्हणते, बाबा खरंच आज तुम्ही आम्हाला खूप दुखावलंय. आमच्या मनातले सगळे गैरसमज तुम्ही दूर केलेत. मला असं वाटायचं की पृथ्वीदादा उगाच तुमच्यावर रागावतो, उगाच तुमच्यावर चिडचिड करतो. तुम्ही तसे नाही आहात. तुमचं आमच्या आईवर खूप प्रेम आहे. पण या आनंदीशी लग्न करून तुम्ही हे सिद्ध करून दाखवलंय की तुमचं आमच्या आईवर कधी प्रेम नव्हतंच. आता तुम्ही आमच्या आईला पूर्णपणे विसरला आहात आणि आता तुमचं फक्त या आनंदीवर प्रेम आहे आणि तुम्हाला या आनंदीशीच संसार करायचा आहे. आनंदी युगंधरला खूप वाईट वाटतं आणि आजचा एपिसोड येथे संपतो. फ्रेंड्स, आनंदी या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप धमाकेदार होता, इंटरेस्टिंग होता. शेवटी आता पृथ्वी, प्रांजल आणि मितालीला समजलंय की आनंदी आणि युगंधरचं लग्न झालंय आणि त्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहेत. मग आनंदी आणि युगंधर हे गैरसमज मिटवू शकतील का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की या 3 मुलांच्या बडबडीनंतर शिल्पा आणि विद्याधरची बायको आनंदीवर आगपाखड करतील. शिल्पा ही युगंधरला म्हणेल, युगंधर तुम्हाला सांगत होता ना की या आनंदीला समजून घे. आता मी तिला काय समजून घेऊ? तिच्यामुळे तुझ्यात आणि तुझ्या मुलांमध्ये किती मोठी दरी निर्माण झाली आहे. तुमचं नातं तुटलंय. हे सगळं या आनंदीमुळे झालंय. विद्याधरची बायको म्हणेल, आनंदी आज फक्त तुझ्यामुळे भाऊजी आणि त्यांच्या मुलांचं नातं तुटलंय. आनंदी खूप दुःखी होईल आणि मग विद्याधर आनंदीजवळ येईल. आनंदीच्या चेहऱ्यावर चक्क त्या फॅमिली ट्रीची राख लावणार आणि म्हणणार, हॅप्पी होली आनंदी. मी कशी तुझी
आणि त्या युगंधरची वाट लावली, पाहिलंस का, तुमचं नातच मी जाळून टाकलं, असं म्हणून विद्याधर तेथून निघून जाईल. त्यामुळे आनंदीला खूप राग येईल आणि आनंदी स्वतःच्या मनाशी ठाम निर्धार करणार. विद्याधर, आज तू निंबाळकर कुटुंबातील नाती जाळली आहेत, पण मीच तुला वचन देते, या राखेतूनच मी सोनं निर्माण करणार आणि या कुटुंबातील नाती पुन्हा एकदा सोनेरी करणार. मालक साहेब आणि त्यांच्या मुलांना एकत्र आणणार, त्यांच्यातील गैरसमज दूर करून दाखवणार, हे वचन मी तुला देते. तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, आनंदी हे नाव सांगणार नाही. मग आता आनंदी आपलं हे वचन पूर्ण करू शकेल का, हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आनंदी मालिका आवडते का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.